शिवसेना नेता रामदास कदम का सनसनीखेज बयान, जहां रामदास कदम ने नेस्को में दशहरा रैली से कहा है कि बाला साहेब का पार्थिव शरीर 2 दिन तक मातोश्री में क्यों रखा गया, एकनाथ शिंदे इसकी जांच कराए। बाला साहेब की वसीयत किसने बनाई, कब बनी और उस पर दस्तखत कैसे किए गए, इसकी भी जांच होनी चाहिए। एकनाथ शिंदे से रामदास कदम ने यह अपील किया। रामदास कदम के इस बयान से हड़कंप मच गया है, सुनिए। आता पुन्हा सगळंच मीडियामध्ये येईल। शिंदे साहेब, मला एक विनंती आहे तुम्हाला, शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं, शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती, कला माहिती। जबाबदारीने बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय। होय, शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पकावना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस, 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळलं होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते, काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कळा सगळी माहिती, कळा सगळी माहिती। अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली, शिवसेना मोठी आम्ही केली, जेल आम्ही भोगलेत, तुम्ही आम्हाला संपवताय। तुम्ही मनोहर जोशीला संपवलीत, तुम्ही गजानन कृतिकाला संपवलीत, तुम्ही ढाकेला संपवलीत, तुम्ही दिवाकर रावतेला संपवलीत, तुम्ही रामदास कदमला संपवलीत, तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात। अरे नेमकं तुम्हाला हवं होतं काय? ज्यांनी बाळासाहेबांना 50 वर्ष साथ दिली, त्या नेत्यांना संपवायचा उड्या समोर उचललात बाळासाहेब गेल्यानंतर। आज या शिवाजी पार्कमध्ये मेळावा चालू आहे। शिंदे साहेब, जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या सभेमध्ये रामदासांची भाषणं होत होती। ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी पार्कचं माझं भाषण बंद झालं। काय बाबांनो, काय झालं? गुलाब पाटलांना टाळ्या मिळतात भाषणाला, त्याला भाषण देऊ नका। रामदासांना टाळ्या मिळतात, त्याला भाषण देऊ नका। अरे तुम्हाला भीती कसली वाटते? तुम्हाला भीती कधी वाटते? म्हणजे सांगतो आज तुम्हाला, आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हात जोडून सांगतोय, उद्याची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे। उद्याची लढाई या भगव्या झेंड्याला अधिक तेज देण्याची आहे। हे युद्ध आहे, हे राजकीय युद्ध आहे। कुणी गाफील असता कामा नये, कुणी गाफील असता कामा नये। आणि म्हणून दिवस रात्र एक केला पाहिजे। ही मुंबई मिळवण्यासाठी 105 हुतात्मे मराठी माणसाने दिलेले आहेत। मुंबई अशी नाही मिळाली। उद्याची लढाई त्यामधले 70 टक्के युनिक कामगार आहेत। आणि म्हणून ज्यांनी 30 वर्ष या मुंबई महानगरपालिकेचा वाट लावून टाकली, उद्ध्वस्त करून टाकली, फक्त टक्के खाल्ले, मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं, त्या उद्धव ठाकरेला उद्याच्या राजकारणातून कायमचं उद्ध्वस्त करून टाका, ही विनंती करण्यासाठी बांधवांनी मी आपल्या समोर आलेलो आहे। होय, उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे। होय बांधवांना, फडकला पाहिजे। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा, संत रामदासांनी छत्रपतीच्या हातात दिलेला हा भगवा झेंडा, हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा, हा शिवसेनेचा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकलाच पाहिजे, अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।